नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आम्ही गेलोय मक्का काढायला. मक्का पण काढायचा आहे आणि लसूण पण काढायचा आहे. तर शेतात काम करायचं म्हटलं तर संध्याकाळी आणि सकाळीच करावं लागतंय. दिवसभर इतकं ऊन असते ना, ह्या उन्हात अजिबात 1 मिनिटसुद्धा बाहेर दुपारचं जावं वाटत नाही. सकाळी किंवा संध्याकाळी काम केलेलं बरंच, कारण चक्कर येऊन पडण्याची दाट शक्यता असते. म्हणजे आमच्या बाबतीत सुद्धा तसं होतं एकदा, म्हणून आम्ही सकाळी किंवा संध्याकाळीच जातो शेतामध्ये. जे काम ऊन कमी असताना होते ना, ते उन्हाचं त्यातलं अर्धसुद्धा काम होत नाही. त्यामुळे आपण शुळूपचं काम केलेलं बरं, म्हणून आम्ही संध्याकाळी 4 वाजता मका काढायला गेलो होतो आणि तिथून पुढे मका काढून झाल्यानंतर लसूण पण काढायचा होता. हा व्हिडिओ थोडा अगोदरचा आहे. याच्यानंतर सुद्धा शेतातले मका काढताना दुसऱ्या शेतातला जो मका काढला ना, तो व्हिडिओसुद्धा मी टाकला होता शॉर्टला. आणि या व्हिडिओच्या अगोदर हा म्हणजे मक्का किंवा लसूण काढायच्या अगोदर कांदेसुद्धा काढले होते, तो सुद्धा व्हिडिओ केला आहे, पण तो पण एडिट अजून केलेला नाही. तर अगोदर लसणाचाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाने सुरुवात केल्याशिवाय शेतकऱ्याची कामं काही संपत नाहीत. पाऊस पडायच्या अगोदर सगळी पिकं जी आलेली आहेत ना शेतामध्ये, ती सगळी काढून घरला न्यायचीत. आणि दुसरी पिकं म्हणजे दुसरी पिकं जी घालायची ती रानं तयार करून तिथे भाताची किंवा ह्याची पेरणी वगैरे सगळ्या पेरण्या करून घ्यायच्या. ही सगळी पावसाच्या अगोदरची कामं असतात. तर इथे आम्ही मक्का काढायला आम्ही 4 जण आलो आहे. आम्ही दोघी जावा आणि आमचे मिस्टर. तर हे 1 एकराचं वावर आहे आणि इथला अर्ध वावर अगोदरच आम्ही 8 दिवसापूर्वी नेलं होतं आणि अर्ध आता आज न्यायला आलो आहे. असं टप्प्याटप्प्याने नेलं तर जरा जनावरांना पण बरं पडतं खायला. म्हणजे 8 दिवसांनी असं काढलं ना थोडा थोडा, तर जनावरांना पण तो उपयोग येतो मका खायला. हा झाला 1 एकरातला आणि दुसऱ्या पण अजून 1 एकरातला आला आहे. तो दुसरीकडचे शेत आहे त्या शेतातला, पण तो 8 दिवस अजून त्याला वेळ आहे, त्यामुळे तो मका नंतर काढायचा आहे. आणि दुसऱ्या पण दुसरीकडे अर्धा एकर वावर आहे, त्या अर्ध्या एकरातला पण आला आहे, पण तो काय त्याला जरा अजून जास्त अवकाश आहे, त्यामुळे तो मला वाटते पावसातच गावणार आणि त्याचं काही आपल्याला मक्का वगैरे निघणार नाहीत, ते सगळं जनावरांनाच घालावं लागणार. त्यानंतर सगळा मक्का ट्रॉलीमध्ये भरून घेतला आणि मग आम्ही लगेच लसूण काढायला घेतला. 4 जण होतो, त्यामुळे म्हटलं चला लागलाच लसूण काढूया, म्हणजे पटकन आवरेल. नाहीतर मग आम्हा दोघींना येऊन बसायला पाहिजे दिवसभर आणि तो आवरणार पण नाही पटदिशीन काढायला. त्यामुळे म्हटलं सगळीजण आहे आपण तोपर्यंत पटपट काढून घेऊया, म्हणजे 1-2 तासात आपला लसूण सगळा काढून होईल. मध्ये काय झालं, शेतात जास्त दिवस तर उसाला पाणी नव्हतं, त्यामुळे थोडा लसूण वाळला आणि त्यामुळे काढायला जरा जड जातो आहे. म्हणजे तो जमिनीतच रुतून बसतो आहे, कुठे उपडत नाही. जिथे जरा खुरप्याने काढावा लागतो आहे तो उकरून. आणि जो उपडतो आहे मोठा मोठा गड्डा आहे ना, तो पटकन उपसून वर येतो आहे, पण लहान छोटे छोटे गड्डे आहेत ते निघत नाही आहेत, त्यामुळे थोडं आवरलंच नाही. मक्का काढून 1 तासातच झाला, म्हणजे 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत लगेच मक्का काढून झाला. आणि तिथून पुढे 5 वाजल्यापासून दिवस मावळेपर्यंत आम्ही लसूणच काढत होतो, म्हणजे तरी 2 तास तरी आम्हाला लसूण काढायला लागलेत. आणि घरात जाईपर्यंत अंधार पडत आला होता. लसूण काही ह्यावर्षी म्हणावा तसा झालेला नाही, म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला लसूण जसा होतोय ना तेवढा लसूण काय झाला नाही. म्हणजे ह्यावर्षी प्रत्येकजण म्हणतंय की लसूण साधला नाही, म्हणजे व्यवस्थित आलेला नाही, असं प्रत्येकजण म्हणते, ते ऐकायला मिळते. आणि ह्यावर्षी आम्ही घालताना थोडा घातला होता, पण तो सुद्धा व्यवस्थित नाही, गड्डा व्यवस्थित झाला नाही. आणि वर्षभर आता तो कसा पुरेल याची जरा चिंताच म्हणजे आहे. वर्षभर पुरेल की नाही याची खात्री नाही. नाहीतर आम्हाला वर्षभर लसूण पुरून आम्ही तो पाहुण्यांना किंवा असं कोणाला तरी असं नसेल त्यांना देऊन वर्षभर पुरतो आम्हाला तो चटणीला वगैरे. त्यानंतर लसूण काढून झाल्यानंतर भाऊ म्हणत होतं गाडीवरनं जाऊया चला, पण आम्ही म्हटलं नाही, आम्ही ट्रॅक्टरमधून येणार. ट्रॉलीमध्ये बसून शेतातून घरी जायची मजाच काही वेगळी असते. आणि ही पहा, आमची चिल्लर पार्टीसुद्धा आली होती आमच्याबरोबर शेताला. ती मगापासून तुम्हाला दिसली नाहीत, पण आता आहेत ती ट्रॅक्टरमध्ये. ती अगोदर खेळत होती ती बाजूला, त्यामुळे नव्हतीत शेतात. त्यानंतर घरी गेल्यानंतर लसूण सगळा हा ट्रॉलीमधली पोती आहेत ना लसणाची, ती आमच्या दारात उतरलीत आणि दुसऱ्या दिवशीच त्याला मी हात लावला. म्हणजे गेल्यानंतर वेळ झाला होता, त्यामुळे लसणाला काय लसूण पटकन आवरणार नाही, त्यामुळे लसूण तसाच ठेवला, खाली ओतून ठेवला पोत्यातून, कारण त्याला घाम सुटू नये म्हणून. आणि मग ढोरांच्या घरात ही ट्रॉली अशीच लावली मक्याची पहा. आणि हा मक्का सगळा ह्यांनी आम्हाला खाली काढून दिला आणि आम्ही लगेच त्याचवेळी सोलायला घेतला. घरात गेलो आम्ही, अगोदर पहिल्यांदा चहा करून घेतला आणि आत्या आमच्या म्हटल्या की मी जेवण बनवतो, तुमचं तुम्ही जावा आणि तो मक्का सोलून घ्या जावा. मग ह्या जेवण करणार म्हटलं चला आपण जाऊया, मक्का सोलून तरी घेऊया.
आणि दुसऱ्या दिवशी शेताकडे पण जायचं होतं, दुसरी कामं होती त्यामुळे, आणि सण पुढे यात्रा पण आली होती आमची 2 दिवसात, त्यामुळे म्हटलं वेळ घालवायला नको, चला पटपट कामं आवरून घेऊया. आणि जो लसणाची पोती आम्ही बाहेर दारात ओतली होती ती दुसऱ्या दिवशी बांधायला, लसूण बांधायला घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत शेताकडे गेलो होतो, त्यामुळे सकाळी काय नाही जमलं. दुपारीच जरा तासभर विश्रांती घेतल्यानंतर दुपारी आम्ही लसूण बांधायला घेतला आणि दारातच होता, त्यामुळे तिथे दुपारच्या पुढेच सावली येत होती, त्यामुळे म्हटलं चला दुपारचंच करूया ते काम. आणि हे पहा, अशा पद्धतीने पेंडी बांधून घ्यायची आणि त्याची वेणी घालायची आणि 2 पेंड्या करून मग त्या शेवटी त्याचे शेंडे जुळवायचेत आणि मग ते आपल्याला अडकवून ठेवायचे असते ना कुठंतरी दोरीवर किंवा काठीवर, त्यामुळे तशी ती 2 पेंड्या बांधून घ्यायच्या एकत्र करून आणि ती अडकूनच ठेवायच्या, कारण अडकून ठेवल्या तर आपल्याला त्या वर्षभर पेंड्या व्यवस्थित राहतात आणि लसूण पण खराब होत नाही. आणि मंडळी, लसूण काय आमचा एका दिवसात झाला नाही बांधून, आम्ही दोघींनीच बांधला, त्यामुळे त्यालासुद्धा खूप वेळ लागतो. अशा पद्धतीने साफ करून त्याची माती काढायची, परत ती वेण्या वगैरे घालून पेंड्या बांधून अशा जुळवून व्यवस्थित ते करून घ्यायचं म्हटल्यावर थोडा वेळ जास्त लागतो. आत्ती आमच्या आल्या होत्या, थोडा वेळ करू लागल्या, पण त्या आम्ही बाहेरचं काम करायला की त्या आतलं पण थोडंफार बघतात ना, त्यामुळे त्यांचा पण जास्त लसणावरती हात बसत नव्हता. तर आम्ही त्या दिवशी दुपारपासून संध्याकाळपर्यंत परत लसूण हा बांधला, दुसऱ्या दिवशी थोडा राहिलेला बांधला आणि मग तो वर ठेवला. वर म्हणजे आमच्या दुसऱ्या माळ्यावर, तिथे आम्ही सगळं म्हणजे धान्य वगैरे ठेवतो त्या ठिकाणी तो लसूण आम्ही ठेवला. तर कशा पद्धतीने हा लसूण ठेवायचा तो पहा. मी अगोदर पण म्हटलं तुम्हाला, लसूण आपल्याला जर वर्षभर टिकवायचा असेल ना, तर तो व्यवस्थित हवेशीर ठिकाणीच ठेवावा लागतो. उष्णतेच्या ठिकाणी अजिबात कांदा आणि लसूण अजिबात ठेवायचा नाही, कारण तो उष्णतेच्या ठिकाणी असेल तर कांदा काय होतात, कुजतात आणि लसूण आतून पोकाळ होत जातो, त्यामुळे तो थंड हवेच्या ठिकाणीच ठेवायचा, जिथे आपलं वातावरण खेळतं असेल अशा ठिकाणी. तर लसणाच्या पेंड्या आम्ही 2 पेंडीची 1 पेंडी जुळवली होती. का जुळवली होती तर ही अशी 2 पेंड्या आहेत ना, 2 पेंडीची 1 पेंडी केलेली, ती अशी काठीमध्ये ठेवायची आणि मधोमध ती काठी अडकवायची, त्यामुळे लसूण काय होतं आपला असा वरतीच राहतो टांगून. खाली जर जमिनीवरती तुम्ही टेकवून ठेवलात तर लसूण काय होतं, तो आतून खराब होत जातो, त्यामुळे असाच वरतीच ठेवायचा, म्हणजे छान राहतो आपला लसूण. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने पहा लसूण ठेवला आहे आणि खाली कांदा आहेत, कांद्याचासुद्धा व्हिडिओ अजून एडिट केलेला नाही, तोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.